नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंडळी नमस्कार. आज सर्वांकडे गणपती विसर्जन झालेलेच असेल. तर चला मग आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या वतीने आजपासून आपणा सर्वांसाठी एक छान कार्यक्रम आम्ही घेऊन येतो आहे. तो म्हणजे बालभारती कविता. तर या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपणा सर्वांचा खूप खूप पहिल्या कार्यक्रमासाठी मी प्रथमच धन्यवाद पण देते. मंडळी, कविता म्हणजे मग ती कुठल्याही प्रकारची, तिला ना भाषेचं बंधन ना धर्माचं बंधन. कविता म्हणजे जीवन. कविता म्हणजे आयुष्यातील सगळ्या प्रकारचे रस, आनंदी रस, दुःख रस, करुण रस, सगळ्या प्रकारचे रस आणि क्षणाक्षणाला मनात येणारे विचार, मनातील भावना व्यक्त करणारे विचार म्हणजे ही अगदी आपल्या जवळची, प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ती म्हणजे कविता. आणि मराठी कवितेसाठी तर विचारायलाच नको. आपल्या या कवितांचा इतिहास इतका पुरातन आहे, अगदी अभंगांच्या आधीपासून. तर अशा या शब्दांनी समृद्ध असलेल्या या कविता ऐकल्या की मन प्रसन्न होतं. आणि वारी महामंडळाचा एकच उद्देश आहे, कोरोनाच्या या भीषण काळामध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांचे मन प्रसन्न राहावे. तर मग अशा या कविता म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून अंगाई गीतापासून त्या चालू होतात त्या रात्री झोपेपर्यंत असे कितीतरी प्रकार. अंगाई गीत, अभंग, आर्या, गझल, पोवाडे, कितीतरी प्रकारच्या. आणि या कविता लिहिणारे सुद्धा कितीतरी प्रकारचे कवी. हो, अभंग लिहिणारे संत कवी होऊन गेले, तंत कवी होऊन गेले, पंत कवी होऊन गेले, शाहीर होऊन गेले, प्रेम कविता लिहिणारे प्रेम कवी होऊन गेले, शीघ्र कवी तर आजकाल मला असं वाटतं शीघ्र कवींची तर फॅशन आहे आपल्या इथे. कारण आजकाल शब्दांची समृद्धता खरं म्हणजे तर वाढली आहे. आणि लॉकडाऊनच्या किंवा कोरोनाच्या काळात तर फारच छान प्रकाराने बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम झालेत. पण आषाढी कार्तिकी वारी महामंडळ हा जो कार्यक्रम करत आहे, हा आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या मंडळातर्फे. आणि या अशा सुंदर, भावनात्मक, आनंदी आणि स्वतःनी लिहिलेल्या, आपल्याला भावलेल्या कविता आपल्याला या कार्यक्रमात म्हणावयाच्या आहे. आपला उत्स्फूर्त प्रतिसाद हाच मंडळाचं यश आहे. आणि तो आपण देताच, कारण मंडळ सतत यशस्वी होतच आहे. आता आपल्याला भावणारे कवी तर आपल्या इथे तर असे कितीतरी कवी आहेत, ज्यांच्या कविता आपल्याजवळ उपलब्ध आहेतच. भा. तांबे, गदिमांसारखे रामायण, पु. ल. देशपांडे, बहिणाबाई अशी कितीतरी असंख्य नावं अगदी आजच्या संदीप खरेंपर्यंत, जे आपल्या मनाला भावणाऱ्या कविता लिहितात. आणि असेच बरेच आज शीघ्र कवी आहेत, जे स्वतःच्याही कविता आपणाला सांगणार आहेत. मंडळी, मुख्यतः आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने या सर्व कार्यक्रमामध्ये जेव्हा लॉकडाऊनच्या काळात हा कार्यक्रम चालू केला, त्याचा मुख्य उद्देश होता की यापासून आपणा सर्वांना आनंद मिळावा, निगेटिव्हिटी पासून आपण दूर जावं. आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नही करत आहे. तर या सर्व कवितांच्या निमित्ताने मी मध्ये एक कविता वाचली. अर्थातच मी त्याची कवयित्री नाही, पण ती मला भावली, कारण ती मला असं वाटलं ही माझ्या मंडळासाठीच आहे. म्हणून तिच्या फक्त 4 लाईनी मी आपणा सगळ्यांसाठी वाचून दाखवते आहे. कवितेचे नाव आहे एकांताचा वारी. ही कोरोना काळातली कविता. आला विषाणू कोरोना, त्याचा संसर्ग नको ना. करी वैरान जीवना देशोदेशी. खरोखरच केलंय ना, सगळ्याच देशांमध्ये त्यांनी वैरान केलंय.
नको अवास्तव भीती, नको गोठलेली मती. म्हणजे पहा, आमचा मंडळ प्रयत्न खरंच पहिल्यापासून याचे प्रयत्न करतोय की मती गोठू नये. नको अवास्तव भीती, नको गोठलेली मती, पुढे पाठवा माहिती विवेकाने. हात स्वच्छ धुवावे, अन्न शिजवून खावे, लोकसमूह ही टाळावे. म्हणूनच आपण लोकसमूह शरीराने नाही तर मनाने जमवतोय. आणि हे आपल्या मंडळाने सर्वात पहिल्यापासून केलेलं आहे. लोकसमूह ही टाळावे येणे जाणे. टाळू माणसांचे मळे. खरंच टाळायला हवे आज. टाळू सारेच सोहळे. विषाणूस नकळे धर्म जात. आणि विषाणूला हे कळत नाहीये म्हणूनच कितीतरी मोठे मोठे लोक, कितीतरी धर्माचे लोक, सगळ्याच धर्माचे लोक यात कसे अडकले जात आहे हे आपण सगळे बघतोच आहे. सारे थांबूयात घरी, सारे थांबूयात घरी, आपण एकांताचे वारकरी. सारे थांबूयात घरी, आपण एकांताचे वारकरी, हीच एकमात्र खरी देशसेवा. हीच एकमात्र खरी देशसेवा. कुठे येणे जाणे बंद. आता इथून बघा, आपलं जे मंडळ किंवा आपण जे करतोय किंवा आपलं अध्यात्म आणि आपला धर्म जे सांगतोय ते छान लिहिलेलं आहे. कुठे येणे जाणे बंद, तेव्हा जोपासावे छंद. कुठे येणे जाणे बंद, तेव्हा जोपासावे छंद. घ्यावा नितळ आनंद जीवनाचा. घ्यावा नितळ आनंद जीवनाचा. विसरून या जगास संथ शांत वास. आणि करावा प्रवास अंतरीचा. आणि करावा प्रवास अंतरीचा. आता पुढे बघा काय लिहिलंय. घ्यावे कवितांचे पीक. घ्यावे कवितांचे पीक, व्हावे ज्ञानाचे पाईक. करी सारे काही ठीक, वेळ काळ. खरं आहे ना. आज म्हणूनच हा कवितांचा एक छान आपणासाठी प्रयत्न आहे की सगळं वेळ काळ ठीक करणार आहे. मग आपण आपले छंद तर जोपासायलाच हवे. तोच खरा धन्वंतरी, धोका विषाणूचा जरी. करी आपोपाल्या परी रुग्णसेवा. जशी जमते आहे तशी प्रत्येक जण आपापल्या परी खरोखरच करतो आहे आज. त्याचंच हे मोठं उदाहरण आहे की आमच्या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने आमच्यासाठी हा एक छान उपक्रम तयार केलेला आहे. होती कार्य विधायक, जन्म येतात नायक. बघा कितीतरी असे जन्म आले आहे बरं. नवीन नवीन नायक खरोखरच जन्माला आलेले आहेत. होती कार्य विधायक, जन्मा येता नायक, जेव्हा येई एकाएक कठीण काळ. म्हणजे कठीण काळाचा सुद्धा किती चांगला उपयोग आपण करू शकतो हे यांनी दाखवलेलं आहे. थांबू आपल्या घरात, ठेवू विश्वास मनात. थांबू आपल्या घरात, ठेवू विश्वास मनात, करू विषाणूंवर मात एकजुटीने. करू विषाणूंवर मात एकजुटीने. आहे ना आमच्या या आषाढी कार्तिकी वारी महामंडळासाठी लिहिल्या गेली आहे असंच मला वाटलं आणि म्हणून मी ती साजरी केली. तर मंडळी, अशाच अनेक कविता घेऊन आजपासून आपले प्रतिभागी, आपले व्ह्यूअर्स सगळेजण आपण यात सहभागी व्हा. आमचे नंबर्स तुम्हाला सांगू. आजही आजपासून केव्हाही आपलं नाव तुम्ही नोंदवू शकता. तर चला मग, आपल्या या मंडळाने आपल्या आनंदासाठी, आपल्या जिव्हाळ्यासाठी चालू केलेल्या या कवितांच्या एक गोड प्रवासात आपण परत एकदा कोरोनाला विसरून स्वतःच्या छंदांना जोपासूया. एकदा आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे परत आभार. आज आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपली छान कवयित्री सुवर्णा दाभोळकर ही करणार आहे. तर सौ सुवर्णा दाभोळकरांच्या कविता आपण 12 वाजता
ठीक 12 वाजता आमच्या आषाढी कार्तिकी वारी महामंडळावर जरूर ऐका. नमस्कार.